सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा 1998च्या विधान परिषद निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे। कारण त्या निवडणुकीत आकडे एका बाजूला होते तर निकाल मात्र दुसऱ्याच बाजूला गेलेला होता। भाजपकडे मर्यादित मतसंख्या तर काँग्रेसकडे मोठं संख्याबळ। तरीही विजय झाला तो भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा, आणि तोही तब्बल 36च्या मताधिक्यानं। आणि आता तब्बल 28 वर्षांनंतर सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा तसंच राजकीय वातावरण तयार होताना दिसतंय। नेमकं काय आहे यामागचे गणित? 1998चा इतिहास पुन्हा घडणार का? पाहूया हा पॉलिटिकल स्पेशल रिपोर्ट। 1998 साल सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी विधान परिषद निवडणूक। त्या काळात काँग्रेसचं जिल्ह्यात प्रचंड वर्चस्व होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसची ताकद मोठी होती। आकड्यांच्या गणितानुसार काँग्रेस उमेदवाराचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता। मात्र राजकारणात फक्त आकडे पुरेसे नसतात, त्यासाठी लागते रणनीती आणि संपर्क आणि पडद्यामागचं राजकारण। याच निवडणुकीत भाजप तसेच युतीकडून मैदानात उतरले होते सुभाष देशमुख। भाजपकडे मर्यादित मतसंख्या होती तर काँग्रेसकडे तब्बल 302 मतांचं संख्याबळ होतं। पण मतदानाचा निकाल लागला आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं राजकारण हादरून गेलं। कारण सुभाष देशमुख यांनी तब्बल 36च्या मताधिक्यानं विजय मिळवलेला होता। आता 2026च्या विधान परिषद निवडणुकीतही जवळपास तसंच चित्र दिसू लागलंय। सध्या भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीकडे जवळपास 400च्या आसपास मतदारांचं मजबूत संख्याबळ असल्याचं बोललं जातंय। या निवडणुकीसाठी भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर विरोधकांकडून अपक्ष उमेदवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। यापैकी कोणता अर्ज ठेवायचा हे आज महाविकास आघाडीकडून ठरवलं जाणार आहे। त्यामुळे सुरुवातीला बिनविरोध होण्याची शक्यता असलेली ही निवडणूक आता मात्र चुरशीची होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। यामुळे राजकीय वर्तुळात सध्या एकाच चर्चेला उधाण आलंय। इतकं मोठं संख्याबळ महायुतीकडे असतानाही विरोधकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय का घेतला? पडद्यामागे काही वेगळी रणनीती आखली जात आहे का? क्रॉस वोटिंगची शक्यता आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1998च्या विधान परिषद निवडणुकीची पुनरावृत्ती यंदाही होणार का? अशी चर्चा सध्या सोलापूर जिल्ह्यातील पारापारांवर तसेच कट्ट्यांवर रंगू लागली आहे। राजकारणात आकड्या इतकंच महत्त्व असतं ते अंतर्गत नाराजीचं, आणि गुप्त मतदानाच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकतं। त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात 1998चा संदर्भ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेकदा पक्षीय राजकारणापेक्षा वैयक्तिक संबंध, स्थानिक समीकरणं आणि अंतर्गत गटबाजी अधिक प्रभावी ठरते। त्यामुळे विधान परिषद निवडणूक ही नेहमीच आकड्यांपलीकडचं राजकारण मानली जाते। सध्या सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला आता सुरुवात झाली आहे। महायुती आपलं संख्याबळ टिकवण्यात यशस्वी ठरणार का, की विरोधक एखादा राजकीय चमत्कार घडवणार? याकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। 1998 मध्ये आकडे एका बाजूला होते आणि निकाल मात्र दुसऱ्या बाजूला गेला होता। आता 2026 मध्येही तसंच काही घडणार का? याकडे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय।